न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अमोल बबन सदर हे प्रबुद्ध नगर आंबेडकर चौक सातपूर या ठिकाणी आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास आहे। अमोल बबन सदर यांचा व्यवसाय पेंटिंगचा असून ते कामानिमित्त नेहमीच बाहेर असतात। दिनांक 20 मे रोजी सदर यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने त्यांनी घरी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता। त्याच दिवशी या परिसरामध्ये हळदीचा कार्यक्रम देखील सुरू होता। या ठिकाणी आकाश, रामेश्वर, शेजवळ व परिसरातील काही मुलांची बाचाबाची सुरू होती। या सर्वांची समजूत काढून सर्वांना घरी पाठवले, परंतु 10 ते 15 मिनिटांनी आंबेडकर चौकात आकाश याचा राग मनात धरून त्याच्यासोबत पुन्हा बाचेबाची करून त्यास शिवीगाळ करत मारहाण केली। यामध्ये सदर यांच्या दंडावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी करण्यात आला, तसेच लाकडी दांड्याने देखील मारहाण करण्यात आला। याबाबतची तक्रार 21 मे रोजी सातपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती। यामध्ये आरोपी त्यांनी संगनमत करून धारदार शस्त्राच्या व लाकडी दंडाच्या दगड वृत्तांचा वापर करून सदर व त्यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आलेला असताना देखील या घटनेबाबत संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना घटना घडल्यापासून आत्ता पावतो तो वेळोवेळी हॉस्पिटलमध्ये असताना सविस्तरपणे जबाब दिला आहे। तरी यामध्ये संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत कठोर अशी भूमिका न घेतल्यास पीडितांकडून आमरण उपोषण करण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे। त्या प्रकारे माझ्या मुलाचा बर्थडे होता, आम्हाला माहित नव्हतं। ते भांडणं झाले, मी घरात पाहुण्यांना जेवण वाढत होते काही, तर मला दगडांचा आवाज आला पत्र्यांवर। आमच्या घरावर दगडफेक चालू होते, तर मी बाहेर येऊन बघते तर माझ्या मिस्टरांवर हल्ला करत होते ते कुशल सिरसाट ते। तर मी मध्ये पडले त्यांना वाचवण्यासाठी। तेवढ्यात कुशल सिरसाट माझं म्हणजे अंगावर हात टाकला, माझा ब्लाऊज वाढला त्याने, माझ्या ब्लाऊजचे बटणं तुटलेले तर पोत पण तुटलेली आहे। मी त्याच्यामध्ये मी खाली पडले झटापटीत वाचवणं करता, तर विशाल विटकरनी माझ्या हातावर कोयता मारला आणि आयुष पटेकरनी मला बांबू व लाथाबुक्यांनी मारझोड केली। तेवढ्यात माझी जाऊ पण मध्ये पडली, तिला पण मारझोड झाले। हे खूप असं हे झाले सर, खूप पोरं होते, काय समजलंच नाही काय डायरेक्ट अंगावर हात टाकून डायरेक्ट म्हणे की ही माजली आहे, असं तसं हिला धरा म्हणून। मी काय करावं, माझ्या नवऱ्याला बघू कमी हे करू मला समजत नव्हतं। एवढीच अपेक्षा आहे की मला पोलिसांकडून न्याय पाहिजे म्हणून। आज माझा नवरा मेला असता मला व माझ्या 5 वर्षाच्या पोराला कोणी बघितलं असतं। मी आयुष्यभराची आधू झाली सर, मी काय करू। पोलिसांकडे माझा नवरा दवाखान्यातून गणगण हिंडून राहिला तरी पोलिस काहीच करून नाही राहिले। मला एकच अपेक्षा आहे की मला न्याय पाहिजे म्हणून। सर पोलिसांनी माझी जबानी पण नाही घेतली अजून, ते दवाखान्यात ते आले पण नाही। त्यांना माझे मिस्टर खूप बोलत होते माझ्या बायको ऍडमिट आहे त्याची जबानी घ्या। हो त्यांनी केली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन, आम्ही फोन सुद्धा केला होता त्यांना, शिवागाळ जवळ झाला, आम्ही 112 वर कॉल केला होता, पण तरी त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही। त्यांनी ऍक्शन घेतली असते तर आज एवढं काही झालंच नसतं। मला न्याय पाहिजे सर। आज माझ्या मिस्टरांना काय झालं असतं, माझा मुलगा मी काय केलं असतं, त्यांनी ना त्या पोरांना अटक केलं पाहिजे व मला न्याय दिला पाहिजे। नियमाने जो गुन्हा आहे तो दिला पाहिजे सर। मी आज माझा हात पुरा तुटलाय म्हणून मी काहीच नाही, फक्त मला न्याय पाहिजे पोलिसांकडून। आंबेडकर पुतळ्याच्या परिसरामध्ये हळदीचा बी कार्यक्रम चालू होता बाजूला। आमच्या वाढदिवसाचा केक वगैरे कापून सगळं काही झालेलं होतं, आमचं कार्यक्रम संपला होता। आमचा हळदीचा कार्यक्रम चालू होता, काही मुलं तिथं नाचत होते। त्याच्यानंतर आमच्या एक पाहुणे होते, काही पाहुण्यांचा जेवणाचा कार्यक्रम चालू होता। जेवणाच्या कार्यक्रमामध्ये काही पोरांनी तिकडे शिव्यागाळ चालू केला आणि तिथं काही मजमज केली, तर काही मुलांनी त्यांना समजूतपणा करून त्यांना तिथून पाठवून दिलं। म्हणून त्यावेळेस आकाश रामेश्वर शेजूळ यांच्याने का एक मुलगा समजावता त्यांनी आकाशच्या कानामागं मारली। संतोष विटकर यांनी आकाशच्या कानामागं मारली आणि तिथून निघून गेले। तिथून निघून गेल्यानंतर तरी या मुलांना आम्ही समजूत घातली का भांडणं त्यांना करू नका, जाऊ द्या म्हणून सोडून द्या। त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर 20 ते 25 जण डायरेक्ट तिकडून दगडफेक करत, झेंड्यामध्ये नाही का दगड ठेवून दगडफेक करत आमच्याकडं हल्ला केला। आमचे लहान लहान मुलं तिकडं खेळत होते टेजवरती, काही लोक जेवण करत होते। हे बघण्यासाठी मी मुलांना आवडण्यासाठी मध्ये गेलो जाताच माझ्यावर डायरेक्ट 15 ते 20 जणांनी माझ्यावर हल्ला केला। त्यात मला 7-8 जण एका विशाल सिरसाटने माझ्या हातावरती डाव्या हातावर तलवारीने घाव केला आणि विशाल विटकरने माझ्या डोक्यामध्ये कोयत्याने वार करून पाठीमध्ये पण मारहाण केली। दांड्यांनी मला काही पोरं मारत होते डोक्यामध्ये। त्याच्यासाठी वाचवण्यासाठी माझे भाऊ, माझी घरवाली, माझे सासू, माझे सासरे, माझा साला, माझा लहान भाऊ हे सगळे मदतीला माझ्या धावले। तर तेवढे 20 ते 25 पोरांनी सगळ्यांनी त्यांच्यावर बी हल्ला केला। त्यानंतर मी गंभीर तरी जखमीने पडला असताना माझ्या बायकोवर हल्ला केला। माझ्या भावाला 7-8 जण मारत होते, माझ्या सासूला दगडं मारले त्यांनी, माझ्या साल्याच्या हातावर एक गंजा असा वार केला
आणि मी तिथंच पडलेलो होतो. त्याच्यानंतर माझ्या बायकोला पण त्यांनी मारहाण केली. न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक.